मुलांना विकणाऱ्या आईनं तिची मुलं कुणाला विकली या प्रश्नाभोवती आता तपास केंद्रित झालाय। काल न्यूज 18 लोकमतनं या मातेच्या दुरवस्थेच्या बद्दलचं सगळं अतिशय विदारक वास्तव महाराष्ट्राच्या समोर आणलं की 4 पैशासाठी पोटच्या गोळ्याला तिला विकावं लागतंय। त्र्यंबकेश्वरमधल्या बरड्याची वाडीतल्या विदारक सत्य समोर आणल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला। 10,000 त्या महिलेनं मुलांची विक्री केली होती। दरम्यान घोटी पोलिसांनी विष्णू हंडोगे आणि बच्चूबाई हंडोगे या दाम्पत्याला ताब्यात घेतलंय। पोटच्या मुलांना विकणाऱ्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर बरड्याच्या वाडीतील 9 मुलांना नाशिकच्या बालगृहात दाखल करण्यात आलंय। जन्मदात्या आईनंच हलाखीच्या परिस्थितीमुळे 14 ते 6 अपत्य विकल्याची धक्कादायक घटना न्यूज 18 लोकमतनं जगासमोर आणली। त्या महिलेवर ही वेळ बाळ विकण्याची, स्वतःची मुलं विकण्याची वेळ का आली? सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं राज्यातील अनेक चुकीचे प्रकार चव्हाट्यावर मांडून त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला। मुलं विक्री प्रकरणात आरोग्य विभागाचा धक्कादायक अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आला। या अहवालात धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे। त्या महिलेनं 12 मुलांना जन्म दिलाय। 2 वेळा तिचा गर्भपात झाला। जन्म देऊन अपत्य विकून पैसा कमावणं हा तिचा हेतू असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं। या महिलेनं आतापर्यंत 3हून अधिक बालकं विकल्याचा संशय आहे। गंभीर आहे बुवा, परिस्थिती काही यांची चांगली नाही। मग बाळाला अंगावर पियाला नाही, मग मी काय करणार? कारण तर पैसा पाणी नाही, कोणी कामाला नाही, कोणी नाही, शेतचा काम करायचा, भात जोडायचा, त्या घरी पोरांनी खाया ठेवू का त्या ओपून टाकू? मुलांच्या विक्रीचं हे धक्कादायक प्रकरण कसं उघडलं त्यावर एक नजर टाकूया। बच्चूबाई हंडोगेनं 10 ऑक्टोबर 2025ला एका अपत्याला जन्म दिला। मात्र बाळाचं वजन कमी होतं, त्यामुळे आरोग्य विभागानं अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्याला त्या महिलेच्या घरी पाठवलं। त्यावेळी बच्चूबाईनं अपत्याला विकल्याचं आशा कर्मचाऱ्याला सांगितलं। त्यानंतर तिचं बिंग फुटलं। घर बघितलं का त्यांचं? घर बघितलंय सर। काय दिसतंय घरामध्ये तुम्हाला? घरात काय त्यांच्या? टीव्ही, फ्रीज, एसी? नाही, ते काही नाहीये। 12 एकर शेती असं तुम्ही ठामपणे सांगता? त्यांच्या नावावर 12 एकर फक्त शेती आहे नावावर ना? पण उत्पन्नासाठी त्यांच्या घराला भिंती नाहीये, तुम्ही बघितलं का? म्हणजे तुम्ही जो अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करताय किंवा सांगण्याचा प्रयत्न करताय, नाही सर, जो रिअल अहवाल असेल ना तो त्यानुसारच होईल सर, असं नाही। पण मग घरात टीव्ही, फ्रीज, एसी दिसतंय का? नाही सर, तसं तर काही नाहीये, पण मी नक्कीच याच्यामध्ये आम्ही बारकाईने खोलात जाऊन पूर्ण चौकशी करणार। आशा कर्मचारी गावागावातील महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडतायत। आशा कर्मचाऱ्यांचं काम अतिशय खडतर आहे, तरीही त्या कर्तव्यात कसूर करत नाहीत। त्यातून प्रेरणा घेऊन आशा सिनेमा तयार करण्यात आला। त्या सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरूनं आशा कर्मचाऱ्याची भूमिका साकारली आहे। न्यूज 18 लोकमतनं थेट घटनास्थळी जाऊन या प्रकरणातील वेगवेगळे कंगोरे आणि परिस्थितीचं रिपोर्टिंग केलं। त्या महिलेच्या इतर मुलांशी संवाद साधला। त्या महिलेच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती, हे सत्य आहे। मात्र त्यामुळे फक्त अपत्यांना जन्म देऊन त्यांची विक्री करण्याचा हक्क मिळत नाही, हेही तितकंच खरं। तर दुसरीकडे न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। पोलिसांकडून या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्यानं तपास सुरू करण्यात आलाय, कारण चाइल्ड ट्रॅफिकिंगचाही अँगल या मूल विक्रीत असू शकतो। मुलांची कुठे विक्री करण्यात आली, त्यात मोठं रॅकेट आहे का, याचा आता वेगानं तपास सुरू करण्यात आलाय। ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत। हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच मुलं विक्रीची धक्कादायक बातमी समोर आली। सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली। ही आर्थिक परिस्थिती तुमची हलाखीची असली पण पोटच्या मुलांना विकणं हे अयोग्य आहे।
पण हे अयोग्य असताना त्यांच्यावर कारवाई करत असताना ही परिस्थिती का आली या महाराष्ट्रामध्ये याचाही खऱ्या अर्थाने अभ्यास सखोल दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. मीडियाच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे. पोलीस प्रशासन रात्री त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे. एक कुटुंब आहे की ज्यांना असं म्हटलं जातं की 10 ते 12 ते मुलं मुली आहेत. ह्या संदर्भातली विस्तृत माहिती घेण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे. मूल विक्री प्रकरणात मोठं रॅकेट आहे का आणि त्या रॅकेटच्या संपर्कात बच्चूबाई हंडोगे यासारख्या किती महिला आहेत याचा तपास झाला तर किती मुलं आतापर्यंत विकण्यात आली त्यातलं सत्य उघड होईल. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.